नमस्कार, मी किरण वासगे. आपण पाहत आहात आपला आवाज. बातमी आहे नारायणगाव ग्रामपंचायतीची. नारायणगाव ग्रामपंचायतला आज 1 वर्ष पूर्ण झाले. लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांनी कार्यभार स्वीकारून आज 1 वर्ष पूर्ण होत असताना त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर त्यांनी चर्चा केली. अनेक प्रश्नांची उत्तरं देताना योगेश पाटे नेमके काय म्हणाले ते पाहूयात त्यांच्याच शब्दात. 17 साली 27 डिसेंबर रोजी जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये जो गावात बदल झाला आणि भाऊ प्रचंड मतांनी नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ भाऊ पाटे निवडून आले. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी म्हणजे आज वर्ष झाले. आज या दिवशी भाऊभाऊने आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर नारायणगावात जे विकासाची गंगा वाहू लागली ही आपल्या सर्वांना गावकऱ्यांना आणि आपल्या पत्रकार मंडळींना सुद्धा आज ती ज्ञात आहे. आज प्रथमतः मी आपलं सर्व पत्रकार मंडळींचं मी नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. खरं तर आपण सगळे पत्रकार मंडळी आपण इथं आलात. आपल्या सगळ्यांचं ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने मी आपलं स्वागत करतो. तशी 27 डिसेंबर 17 रोजी झालेली इलेक्शन, परंतु पदभार 23 फेब्रुवारीला घेतला. वर्षपूर्तीच्या निमित्ताने खरं तर अनेक कामं, अनेक विषय, सगळ्याच विषयांना हात लावायचा प्रयत्न वर्षभरात आम्ही प्रयत्न केला. ज्या सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला कदाचित त्या सगळ्या प्रश्नांची माहिती, त्या प्रश्नांपर्यंत खोलीपर्यंत जाऊन कसं त्याचा मार्ग काढता येतील, समजूतदारीने सहमतीने निर्णय कसे घेता येतील यासाठी खरं तर आमच्या सगळ्या बॉडीनी प्रयत्न केले. मी एकट्याचंच खरं तर हे यश नसून खरं तर सर्वसामान्य नागरिकांनी जो विश्वास टाकला वर्षापूर्वी तो सार्थ करण्याचा प्रयत्न अहोरात्र आम्ही केला आहे. मी इलेक्शनमध्ये एक वाक्य सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं तर तुमच्या सालाचा गडी असल्यासारखं आम्ही सगळी मंडळी काम करू. आणि मला वाटतं की आम्ही तो प्रयत्न 100% केला आहे. कारण अनेक योजना असतील, अनेक विकास कामं असतील, नवनवीन संकल्पना असतील, नारायणगावचं नाव, नारायणगाव ग्रामपंचायतचं नाव हे उंचीवर कसं नेता येईल, नारायणगाव ग्रामपंचायत ही वेगळ्या अर्थाने सगळ्या संपूर्ण पुणे जिल्ह्याला मार्गदर्शक कशी राहील यासाठीच खरं तर आमच्या सगळ्यांच्या ह्या टीमनी यांच्या माध्यमातून आपण ही सगळी कामं केलेली आहेत. नाविन्यपूर्ण योजनांमध्ये आपण तुम्ही बघाल की साधारण गेल्या वर्षभरात खरं तर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला मोकाट डुकरांचा होता आणि त्यासाठी आपण खरं तर प्रयत्न केलेत. ते संपूर्णपणे निर्मूलन झालं नाही अजून. त्यासाठी थोडंसं कायदेशीर मार्गाने आता आपण गेलो आहे. जिल्हा परिषदकडे परवानगी मागितली आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला काही करता येते. त्यांनी आम्हाला पत्र दिलं आहे की तुम्ही तुमच्या पातळीवर काही योग्य असेल तो निर्णय घ्या. त्यासाठी खरं तर आता आपण ती मोहीम लवकर चालू करणार की नारायणगाव संपूर्णपणे डुक्कर मुक्त करायचं आहे. हे सगळ्यात पहिलं आपलं प्राथमिकता. कारण अनेक रोग डुकरांच्या मार्फत आपल्या समाजामध्ये जे बारीक मुलं, आज आपल्याकडं नारायणगावसारख्या ठिकाणी डॉक्टर राऊतांनी सांगितले की जो एक विशिष्ट प्रकारचा रोग लहान मुलांमध्ये आढळतो तो फक्त नारायणगाव किंवा जिथं डुक्कर आहेत तिथंच त्या लहान मुलांमध्ये सापडतोय. आणि अशासाठी खरं तर आपल्याला डुक्कर निर्मूलन नारायणगाव करायचं आहे पूर्णपणे. त्याचबरोबर आत्ता आपण बघितलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं आपण सगळ्या जिल्हा परिषद शाळांचं एक आपण सांस्कृतिक महोत्सव घेतला ज्याच्यातून आपल्या लहान मुलांना जी खरोखर आपली जो पीडित वर्ग आहे आज जिल्हा परिषदच्या शाळांमधून असतोय त्या सगळ्यांना खरं तर मोठं स्टेज उपलब्ध होत नाही. आपण तो एक प्रयत्न केला आहे की आपल्या शेवटी नारायणगाव ही कलापंढरीच आहे. कलापंढरीच्या माध्यमातून आपण ह्या मुलांना आपल्याला त्यांच्यातले कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपण सांस्कृतिक महोत्सवाचं कार्यक्रम आयोजन केला असेल. स्वर्गीय शाबीरबाई शेख
ठिबक सिंचन योजना ही सुद्धा आपल्याकडं नाविन्य मला वाटतंय की आपण महाराष्ट्रातली आपली एकमेव ग्रामपंचायत असेल की ज्यांनी आपण पाणी पुरवठा पाणी वाचवा यासाठी आपण हे खरं तर शेतकऱ्यांना आपण पंचायत समितीकडून त्या दिवशी BDOंनी सुद्धा सांगितलं आपल्याला की आपण तुम्ही जी काही कराल आराखड्याला तुमच्या 14व्या वित्त आयोगाला मान्यता द्यायची माझी काम आहे, फक्त तुमचं काम हे निष्क्रियपणे असलं पाहिजे आणि आपण त्या माध्यमातून 50 शेतकऱ्यांना जवळजवळ 5 लाख रुपयाचं अनुदान आपण देतोय की ज्याच्यातून पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना खरं तर जुनीच संकल्पना आहे, पण त्यासाठी आपण नवीन पद्धतीने प्रयत्न केले. प्लॅस्टिक बंदी मोहीम असेल, खरं तर प्लॅस्टिक बंदीचा अजूनही आपल्याला म्हणावं तसा रिझल्ट मिळाला नाही. एक 30-40% फरक पडला आहे, पण 100% आपल्याला अजून प्लॅस्टिक मुक्त आपल्याला नारायणगाव करता आलं नाही आणि यासाठी पुढील काळात आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी आपण खरं तर सॅनिटरी पॅड मशीन लावून दिलं आहे की जेथे सोयीस्कररित्या आपल्याला ते उपलब्ध झालं पाहिजे आणि एकदम कमी अल्प दरात ते उपलब्ध व्हायला पाहिजे. खरं तर समस्या स्त्रियांच्या महिलांच्या आरोग्याशी निगडीत ही समस्या आहे आणि त्यासाठी खरं तर आमच्या महिला वर्गाने संपूर्णपणे पुढाकार घेऊन आपण तिथे एक सॅनिटरी पॅड मशीन लावले. त्याचबरोबर आत्ता आपण महिलांसाठी जो आपला सांस्कृतिक आपल्या धर्माचं सांस्कृतिक जे महत्त्व आहे ते आपण टिकून ठेवण्यासाठी आपण हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या या मागच्या महिन्यात आपण केलेला आहे. तोही मोठ्या प्रमाणात झाला. जवळजवळ 2,500-3 हजार महिलांनी आपल्या हळदी कुंकाच्या समारंभाला येऊन भेट दिली, तिथून त्यांचं लेणं ते घेऊन गेलेले आहेत. नारायणगाव पाणी योजना खरं तर हा मोठा विषय आहे, कारण 1997 साली नारायणगावची पाणी योजना झाली होती. आज त्यानंतर आपली नवीन पाणी योजना अंतिम टप्प्यात मंजुरीसाठी आहे. मग मंत्र्यांची सही झाली तर आपली इलेक्शनच्या आधीच आपली ही पाणी योजना मंजूर होऊन त्याचा DPR करण्यात येईल लवकरात लवकर. कारण खरं तर नारायणगाव जे वाढलंय 1997 नंतरचं नारायणगाव ही योजना पुरत नाही आपल्याला. त्याचबरोबर 24 तास आपण पाणी द्यायचा प्रयत्न करणार आहोत. 24 तास पाणी देऊन त्याला आपण मीटर लावणार आहोत नळांना की जेणेकरून पाण्याचा अपव्यय पण टाळला पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांना पाणीसुद्धा सहज उपलब्ध झालं पाहिजे. यासाठी ही योजनेत आपण सगळ्या या तरतुदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर याच्यासाठी सुद्धा आपण नाट्यगृह एक जे बांधायचं आहे त्यासाठी सुद्धा आपला पाठपुरावा करतोय आणि तेही लवकरात लवकर आपलं मंजूर होणार आहे. खरं तर ग्रामसभा आपण ज्या हॉलमध्ये बसलोय पहिल्या तिथंच होत होत्या, परंतु जागा पुरत नव्हती किंवा ह्या गोष्टीमुळं आणि सगळ्यांनी यावं ग्रामसभेला, कारण ग्रामसभा ही सर्वसामान्य माणसाची ताकद आहे. तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायची एक जागा आहे, शासनाने ती उपलब्ध करून दिली आहे आणि त्यासाठी आपण खरं तर खालच्या प्रांगणामध्ये आपण ग्रामसभेचं आयोजन घेतलंय आणि मला वाटतं त्यात बरंच फरकही पडला. लोकसंख्याही वाढली आपल्याकडे सहभागी होण्याची. अशा सगळ्याच अँगलनी खरं तर अजून 2 मोठे प्रश्न आपल्या पुढे आहेत. वर्ष आलं तरी आम्ही त्या प्रयत्नांना त्या प्रश्नांना अजून काही आम्हाला वाट करून देता आली नाही. एक आपला घनकचरा व्यवस्थापन असेल आणि दुसरं आपलं पाण्याचं सुएज वॉटर ट्रीटमेंट प्लॅन. हे दोन्ही मोठे प्रोजेक्ट आहेत. त्याला जागा लागणार, त्याला मुबलक निधी लागणार, परंतु त्यासाठी खरं तर आम्ही शिर्डी इथं वॉटर ट्रीटमेंट प्लॅन बघायला गेलो होतो STPचा, तिथं बघितलं आहे. पण त्याला साधारण अंदाजे आपलं नारायणगाव आणि वारूवाडीचं जर 15 लाख लिटर पाणी नदीत जाते तर त्यासाठी किमान 2 कोटी रुपयाची आपल्याला आवश्यकता लागणार. आता त्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार, सरकारकडे जाणार, केंद्र सरकारकडे जाणार, आपल्याला काय करता येईल. परंतु आत्ता त्याच्यावर आपल्याकडे फक्त आत्ता अहवाल त्याचा रेडी आहे आणि आपण तो अहवाल त्यांच्याकडून मागवलेला आहे की आपल्याला काय साधारण डिझाईन करायला लागेल, काय खर्च येईल, हे साधारण आपल्याकडे आत्ता आले. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनासाठी आपण नाशिक महानगरपालिकेचा तो घनकचरा व्यवस्थापनाचा प्लॅन पाहून आलो आहे. अत्यंत सुंदर असा प्रकल्प आहे. त्याच्यातून प्लॅस्टिक वेगळं होते, प्लॅस्टिकमधून ते ऑइलची निर्मिती करतात, ते कचऱ्यापासून ओल्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करतात. ही सगळी आपली प्रस्तावित कामं आहेत आणि ह्या सगळ्या माध्यमातून नारायणगाव स्वच्छ, सुंदर आणि हरित नारायणगाव हे कसं होईल. त्याचबरोबर आपण यावर्षी शेतकऱ्यांना 5 झाडं द्यायची, फळझाडं, आणि ती जागवायची आणि ह्या योजनेला खरं तर आपल्याला 100% प्रतिसाद मिळाला. आपण ह्या माध्यमातून जवळजवळ 2200 ते 2500 झाडं वाटप केली. काही आपण रस्त्यांच्या कडेने लावलेली आहेत,
त्या अंतर्गत आपण त्यांचं पाण्याचं योग्य ते संगोपन करतोय आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय की नारायणगाव हे हरित नारायणगाव सुद्धा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. 5 वर्षात किमान 10,000 झाडं लागली गेली पाहिजे. ते कदाचित त्यापेक्षा जास्त लागतील, पण किमान 10,000 झाडं जगली पाहिजेत. नुसती झाडं लावून उपयोग नाही, तर ती जगवली सुद्धा पाहिजे. हा सुद्धा संकल्प आमच्या नारायणगाव ग्रामपंचायतने घेतला आहे. असे अनेक विषय आहेत जे बारीक सारीक विषय आपण बघितलेत. पेवर ब्लॉक असतील, पेवर ब्लॉकच का बसवायचे, तर त्याच्यातून पाणी खाली जमिनीत जिरलं जाते आणि त्याचबरोबर जे घाण माती कचरा याने जो गाळ तयार होतोय, तिथं जे मच्छर तयार होतात, जे पाणी साठून राहते तिथं जे मच्छर तयार होतात, या सगळ्याला तुम्ही बघाल नारायणगावमध्ये बऱ्यापैकी डासांचा प्रादुर्भाव हा आपल्याला कमी आढळतोय. तर त्याच्या मागचं हे गल्ली बोळातलं आपण सगळं जे पेवर ब्लॉकनी जे केलंय त्यासाठी ते एक आपल्याला महत्त्वाचा धागा आहे. असे अनेक विषय आहेत आपल्यासमोर. सगळे विषय मी मांडलेत, आपल्याला सगळं दिलंय की आपण किती कामं केलीत, किती लाखांची झालीत कामं, कोणत्या अँगलनी, आणि ह्या सगळ्यांचं कामांचं मूल्यांकन सहित आपल्याकडं सगळे पेपर रेडी आहेत. हे सुद्धा आपलं महत्त्वाचं एक, कारण आपलं प्रशासकीय विभागसुद्धा अत्यंत, कर्मचारीसुद्धा अत्यंत चांगले काम करतात. नवीन कचरा गाड्या घ्यायच्यात, कचरा गाड्यांच्या माध्यमातून ओला कचरा सुका कचरा बाजूला करायचा आहे. हे असे अनेक विषय आपल्याला नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून या वर्षभरात राबवायचे आहेत. यावर्षी आजपर्यंत आपण बेसिक गोष्टींना प्राधान्य दिलं आहे. ह्या वर्षीच्या याच्यामध्ये आपण वॉटर ट्रीटमेंट किंवा कचरा ह्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपण लवकरात लवकर हे प्रकल्प मार्गाला कसे लागतील, कारण आपल्या खाली सगळ्या गावांचं, नारायणगाव मोठं शहर आहे, नारायणगाव वारुवाडीचं जे पाणी जाते त्याच्यापासून सगळ्याच गावांचं खाली सगळ्यांचं पाणी प्रदूषित होते. आणि त्यासाठी खरं तर शासनाने जर सहकार्य केलं तर आपण खूप लवकरात लवकर हा प्लॅन लवकरात आपण कार्यान्वित. अडचण अशी एक, त्यांनी प्राणीमात्र संघटनेकडे अर्ज केला होता, त्या माध्यमातून चौकशी आली होती. मुजावर साहेब त्या चौकशीला त्यांनी आमच्या सगळ्यांची किंवा जे नागरिक आहेत त्यांच्या सगळ्यांची हे घेतले, त्यांची सगळ्यांचा तो डाटा तयार केला. मग आम्ही पण अहवाल तयार केला. आम्ही पण गेलोय जिल्हा परिषदकडं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपणही ते पत्र आणले की ह्यात लवकरात लवकर आम्हाला कारवाई करण्याचे आदेश मिळावेत, कारण कागदोपत्री आपणही पूर्ण करू. मला वाटते शेवटी काय, त्यांनी बंदिस्त डुक्कर योजना जर बंदिस्त डुक्कर पाळली तर आपल्याला त्यांना आक्षेप घेता येणार नाही, परंतु सर्वसामान्य लोकांचेच आपल्याकडे अर्ज आहेत आणि त्या माध्यमातूनच आपण तो प्रयत्न केला होता. त्याला थोडंसं यश आलं, पण अजून थोडं राहिले, पण आपण ते लवकरात लवकर त्याचं मार्गक्रमण आपण त्याच्यात पूर्ण करू दे. मी तुम्हाला तेच म्हटलं की काही ठिकाणी आपल्याला काही चांगले रिझल्ट आलेत. आत्तापर्यंत आपण हात जोडूनच त्यांना सांगत होतो, आता थोडं कायद्याचाही मार्ग अवलंबून आपण त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करू. नाही, माझ्याकडे जरी नसलं रेकॉर्ड तरी पोलीस स्टेशननी खरं तर ते कारवाई त्यांना पोलीस स्टेशनला ते द्यायची असती माहिती. घर भाडेकरूंनी ती संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला कोण भाडेकरू ठेवते, कोण काय करते, याची संदर्भातले डॉक्युमेंट्स ते पोलीस स्टेशनला द्यायचे आहेत. परंतु आमचाही मानस आहे की आम्हालाही लवकरात लवकर एक मोहीम घेऊन की कोण परप्रांतीय आहे, कोण बांगलादेशी आहे, त्याच्यात बांगलादेशीसुद्धा समस्या आहेच आपल्याकडे काही लोक आहेत त्याच्यातले. ह्याही विषयावर खरं तर आपल्याला निश्चित स्वरूपात चांगला प्रश्न आहे. याही स्वरूपात आम्ही काय आमच्या पद्धतीने आम्हाला काय करता येते त्याचं लवकरच नियोजन करू. ग्रामीण रुग्णालय हा पार्टच राज्य शासनाच्या अंतर्गत. आत्तापर्यंत किमान 3 ते 4 वेळा आपण त्यांना पत्रसुद्धा दिली आहेत. आपण त्याच्यातून काही मतिमंद लोकांचं त्यातून आपल्याला गोळ्यांचा कोटासुद्धा वाढून आला की जे काही आपण जेव्हा जेव्हा कंप्लेंट्स येतात तेव्हा तेव्हा तिथं जाऊन आपण निराकरण करायचा प्रयत्न करतोय. परंतु त्याच्यावरची ती जी बॉडी आहे ते BDO, आत्ता नवीन बॉडी आली, तिथून मागं पहिले आमदार साहेब होते, आता BDO साहेबांची बॉडी आली. पण त्या अनुषंगाने BDO साहेबांनाही मी त्या दिवशी कानावर विषय घातलाय, साहेब ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये खरोखर अत्यंत वाईट परिस्थिती आहे ग्रामीण रुग्णालयाची. आम्ही नाही आपण हो, मी तुम्हाला सांगतो ना, आपण ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे की याचं हे तुम्हाला जर राज्य शासनाला जर होणार नसेल तर तुम्ही त्याची आम्हाला PSC करा, प्राथमिक आरोग्य केंद्र. कारण प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम वारुवाडीचं असेल, सावरगावचं असेल, अत्यंत चांगलं आहे आणि आपण तो ग्रामसभेचा ठराव सुद्धा घेतला आणि त्यानुसार पाठपुरावा सुद्धा आपण मंत्रालयापर्यंत केलाय. पण त्याला आपल्याला अजून काही यश आले. ग्रामपंचायतच्या स्तरावर ग्रस्त घालायचा विषय येत नाही. त्या दिवशी ग्राम सुरक्षा दल हे पोलीस स्टेशनचं काम आहे, ते काही ग्रामपंचायतचं काम नाही. आम्ही त्या अनुषंगाने ग्रामपंचायत आणि
पोलीस स्टेशननी संयुक्त मीटिंग आता 3-4 दिवसापूर्वी घेतली आणि ग्राम सुरक्षा दल लवकरच नियुक्त करण्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत. पावलं उचलली गेलीत, लवकरच गस्ती पथकं चालू होतील. जी आता इथून मागची जी आहेत त्याला जर ग्रामपंचायत अनधिकृत म्हटल्यावर आपल्याकडे मला वाटतं कोणी प्रश्न विचारला होता, तारांकित प्रश्न केला होता याच्यात विधान भवनात. तर 132 बिल्डिंग अनधिकृत आहे, म्हणजे जवळजवळ 80% बिल्डिंग नारायणगावात अनधिकृत आहेत. बरं, या सगळ्यांवर आता इथून मागं ते घडून गेली घटना. इथून पुढं काय करता येईल, नवनवीन यांच्यासाठी TP प्लॅन आवश्यक आहे. बरं, काय होतंय, ह्या सगळ्या या किचकट गोष्टी आहेत. सर्वसामान्य नागरिकाला घर बांधायचं म्हटलं तर आपल्याकडे एक टाईप प्लॅनचं एक पुस्तक आहे. त्या टाईप प्लॅननुसार आपण मंजुरी देऊ शकतो, परंतु लोक आपल्याकडे येत नाही. बरं, घर बांधणं हा व्यक्तिगत स्वरूपाचा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. तरीसुद्धा आपण त्यांना पत्र देऊन समजून सांगतोय की टाईप प्लॅनमध्ये बसून तुम्ही मंजुरी घ्या आणि त्या अनुषंगाने जा, की जेणेकरून उद्या वेळ आली, एखादा माणूस गेला किंवा समजा नारायणगाव ग्रामपंचायत हायकोर्टात न्यायालयात गेली तर त्याच्यात सगळेच नुकसान अडचणीत येणार. आणि ह्या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्या कारणामुळं त्यात थोडंसं आम्ही आता हे मार्चच्या आधी भाऊसाहेबांची आमच्या मागच्या मिटिंगला तीच चर्चा आली की जर सोसायट्यांचा महसूल आला नाही, बिल्डरकडून आपल्याला पैसे आले नाही, तर आपण त्यांचं वीज कनेक्शन, नळ कनेक्शन, कचरा हे सगळं उचलायचं बंद करू. अपयशी म्हणण्यापेक्षा 2 दिवस ते करतात, तिसऱ्या दिवशी परत पुढे येतात. 2 दिवस करतात, तिसऱ्या दिवशी मादी गोरळ साहेब होते तोपर्यंत ते बऱ्यापैकी होतं. आता साहेब नवीन आलेत, जर साहेबांना थोडासा रुलायला वेळ लागला तर ग्रामपंचायत नारायणगाव आणि पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून आपण ती मोहीम परत चालू करणार. त्याची ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण आलेलं आहे आणि तो जो रस्ता आत्ता होतोय त्या अनुषंगाने आपण ते थांबलोय, कारण तो संपूर्ण कॉन्क्रीट रस्ता चौकापर्यंत होतोय. चौकाच्या पुढे आपल्याला ते दोन्ही रस्ते करायचे आहेत. तो पूर्ण झाला तर आपल्याला लगेच काम करता येईल आणि जे पाईपलाईन टाकायचे म्हणून आपण थांबलेलो आहोत. त्याच्यात रोड बाजूला गेला तर रोड हाय त्याच्यावर आपण रोड करणार ना, बरोबर ना. साईड पट्ट्यांचा विषय आहे तर त्यावेळेस त्या सगळ्या टँटऱ्या उभ्या होत्या, काम झालं त्यावेळेस. हा तेच मग ते त्या टँटऱ्या सगळी झाडं झुडपं होती, आता ते साफ केलंय. आता साईड पट्ट्या भरून घेता येईल, साईड पट्ट्यांचा काही इश्यू नाही एवढा. त्याचबरोबर तुम्ही म्हटले हा ब्रह्मगोराचा रस्ता पण आपल्याकडे मंजूर आहे. आपण ते तो एक आहे, हा आपला जर आपल्या विशीपासून हा जो जुन्नर रोडला जातो तो पण मधला पीस आहे. हा आपला भीमदेव जो खालचा पीस आहे. हे 2-3 रस्ते गावातले राहिलेत प्रामुख्याने. ह्या शेवटी स्वतःची सदसद विवेकबुद्धी वापरणं हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण मी ह्या नारायणगावचा नागरिक आहे आणि माझाच त्रास कोणाला झाला नाही पाहिजे. खरं तर ही भूमिकासुद्धा व्यापाऱ्यांनी या दुकानदारांनी ह्या ठेवल्या पाहिजे. परंतु ह्या मार्गाने जात नसतील तर आपल्याला ते सामान जप्त करून ते उचलून हे आपल्याला आहे. पण त्याच्या आधी आपल्याला त्या नोटीस वगैरे देऊन आता तेच मी म्हटलो की आता 1 वर्षभर आम्ही बघितलंय सगळं. वर्षानंतर आपणही बघू आता काय आपल्याला ह्याच्यात जर प्रेमात होत नसेल तर कायद्यात कसं वसूल करता येईल यासाठी प्रयत्न करा. नाही, आपल्याकडे जो मागायला येतो NOC त्याला आपण इथून मागं त्याला 2,500 रुपये आकारले जात होते. आपण व्यवसाय ते तेवढे 2.5 गमवा जे अधिकृत व्यवसाय व्हावे ते सगळे, म्हणून आपण ते निशुल्क केलेलं आहे. 1 वर्षभरात आपण 1 रुपयाचा व्यवसाय निधी आपण ते घेतलेलं नाही. कारणच ते आहे की 2,500 रुपये म्हटल्यावर सर्वसामान्य या कधी चाण्या पुत्याण्याची गाडी लावायची, तो 2,500 रुपये कुठून देणार. ते निशुल्कच केलंय ना. आता आपण पैसेच घेत नाही. त्याच्यामुळे झाले काय, यावर्षी मला वाटतं बऱ्यापैकी 70-80% लोकांनी आपल्याकडून व्यवसायाची ना हरकत दाखली नेलेली आहे. आता जे नाही आहेत ते सापडायचं, शोधायचं, ती सगळीच अडचणीची गोष्ट आहे. पण त्याच्यावरही कारवाई आपण करू. कारण आम्ही आता मीटिंगला विषय घेतलेले आहेत की आता आपण स्वतः जाऊन आपण व्यवसाय ना हरकत दाखला आपण दुकानातच देऊ. ह्या वर्षापासून 1 मार्च संपला, आता 1 एप्रिलपासून पुढच्या 31 मार्चपर्यंत हा व्यवसायाचा ना हरकत दाखला आपण तिथं जाऊनच देऊ, की जेणेकरून हे सर्व म्हणजे ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना सुद्धा ते सगळे प्राप्त होते. विशीपाशी स्वच्छतागृह आहे आणि ते अद्ययावत करण्यासाठी आपण इस्टिमेटला दिलेलं आहे. ग्रामसभेचा ठराव घेतलेला आहे, आपण मासिक सभेचा ठराव घेतलेला आहे. इस्टिमेट ती जागा जी आहे तिथं 2 दुकानांना नोटीस पण दिलेलं आहे की आम्हाला हे खाली करून द्या, आम्हाला तिथं अद्ययावत स्वच्छतागृह बांधायचे. खाली पूर्णपणे महिलांसाठी असेल आणि वरती आपण डबल मजली करणार, वरती पुरुषांसाठी स्वच्छतागृह असेल. अशा पद्धतीचं टाईप प्लॅन करायला आपण दिला आहे. लवकर त्याचं इम्प्लिमेंटेशन त्यांना आता जागा उपलब्ध करून दिलं आहे, पाण्याची सोय करून दिली, लाईटची सोय करून दिली. त्याचबरोबर
स्वच्छतागृहसुद्धा उपलब्ध करून द्यायचा आमचा मानस आहे, ते सुद्धा आपण लवकरात लवकर करू. आणि ह्याच बाबतीत जे काही बेसिक गोष्टी असतील त्यांना जे काही त्यांची जे मागणी येईल त्या मागणीच्या नुसार आपण त्याच्यावर कारवाई करूच. रिक्षा स्टँडलाच आपण खरं तर खाली तिथं जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांना सांगितलं होतं 2च रिक्षा लावा, परंतु काय होतंय सातत्याने जीपवाली मंडळी असतील, रिक्षा असतील, बरं काय होते सर्वसामान्य लोकांनाही त्रास होतोय, त्यांचंही उदरनिर्वाहाचं सामान, ते काही फार मोठे धंदे किंवा फार मोठे पैसे त्यांना मिळतात अशातला काही भाग नाही. परंतु त्यांच्याशी 3 वेळा मीटिंग केली आपण ग्रामपंचायतला आणि त्याच्यावरही तुम्ही म्हणता त्या पद्धतीने आपण 2 रिक्षावर रस्त्यावर राहून बाकी रिक्षा खाली लावायला त्यांना जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर गाडी जीपवाल्यांना सुद्धा आपण तेच सांगितले की तुमची एकच गाडी जुन्नर लाईनची एक गाडी असेल, ओतूर लाईनची एक गाडी असेल, ओझर लाईनची एक गाडी असेल, या 3 गाड्याच फक्त तुमच्या रस्त्यावर येऊ द्या. बाकीच्या गाड्यांसाठी आपण खरं तर मागं पार्किंगला जागा उपलब्ध करून दिल्या. होताना दिसत नाही, होतंय ते थोडंफार. 100% याच्यावर प्रयत्न करून चांगलं काम करू. नारायणगाव ग्रामपंचायतचं गायरान क्षेत्र माझ्या माहितीनुसार आता जे आहे त्याच्यावर सगळ्या बिल्डिंग आहेत. फक्त आपल्याकडं आता वरती जे धरण आहे पेशवेकालीन, तिथं आपल्याकडं 88 गुंठ्याचा आपला उतारा आहे नारायणगाव गायरान म्हणून, नारायणगाव ग्रामपंचायतचं, आणि ते सुरक्षित आहे, त्याला काय तिथं कोणी हात नाही लावत. साहेब अहवाल झालाय त्याचा, आत्ता परवा दिवशी इथं येऊन परत एकदा चौकशी पण झाली, पब्लिश होईल साहेब. जिल्हा परिषदला अहवाल सबमिट आहे, जिल्हा परिषदच्या अखत्यारीत विषय येतो, जिल्हा परिषदनं तो घ्यावा आणि पब्लिश केला पाहिजे. होणार ना कारवाई. त्याला मी दोषी, माझी भूमिकेला काही महत्त्व नाही. शेवटी त्याच्यात जर अपहार निघाला तर त्यावेळेचे जे जे काही असतील त्या सगळ्यांवरच कारवाई होणार. जागा पंचायतीच्या नाही साहेब, त्या कलेक्टरच्या जागा आहेत आणि त्या कलेक्टरची आपली ग्रामपंचायतीची जागा नाही. महाराष्ट्र शासनाने कलेक्टरना धरून नाही, जिल्हा परिषद नाहीच, गायरान कलेक्टर अंडर. हो, जे आहे जेवढं आहे तेवढं. आज जी ग्रामवैभव बिल्डिंग सुद्धा होती आई उभी, ती सुद्धा कलेक्टरच्याच अंडर, कलेक्टरच्याच गायरानवर. त्यामुळे ते कलेक्टरच्या अखत्यारीतला विषय. काही म्हणतात आमची जागा आहे, मालकीची जागा आहे, आपल्या जुन्नर कोर्टात त्या संदर्भातली केस चालू आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला आत्ता काही करता येत नाही. जोपर्यंत केसचा निकाल लागणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर हात घालता येणार नाही. काही एखादे 2 शेड झाली, बांधकाम नाही आलं कोणाचं, पत्र्याचं शेड आहे, पत्र्याची शेड, आणि पत्र्याच्या शेडला त्याला काय कोणाला आपण नाही म्हणू शकत नाही. म्हणजे ग्रामपंचायतीच्या याच्यात तुम्ही जर आम्हाला अर्ज दिला की पत्रा शेड मार, आणि त्या त्यांच्या जागा आहेत, त्या त्यांच्या मालकीच्या जागा आहेत. हां, फक्त त्यांचा इश्यू एवढाच आहे की पत्रा शेडला काय असं सरकारने हे नाही करून दिलं की इथून एवढं जागा सोडून पक्क बांधकाम करायला जसं सरकारने नियम घातलेले आहेत की रस्त्यापासून एवढ्या जागेवर ते सोडलं पाहिजे तसं पत्रा शेडला काही नियमावली ग्राम आदी नियमात आम्हाला सापडत नाही किंवा मिळत नाही. त्याच्यामुळे थोडीशी ती अडचण आहेच. पत्र आलं होतं पण ते टपऱ्यांसंदर्भात होतं, पण तेच सांगितलं कलेक्टरच्या जागेवर ते टपरे आहेत त्या सगळ्या. मग त्यांना म्हटलं तुम्ही कलेक्टरला पत्र द्या, आमचा काही विषय नाही. मोकळा श्वास नाही घेणार ना, बाजार आहे तो तिथंच बसणार ना. हा, त्यांच्या गायांमध्ये बसलं पाहिजे 2 फूट. पण पुढं पण जरी ते त्यांच्या गायांमध्ये बसले तरी पुढच्या बाजूला जे बसणार ते व्यापारी सगळे रस्त्यावरच बसतात. ते गाळे निम्म्याच भागात आहे, त्याच्या पुढं सगळं रस्त्यावरच सगळी आपली दुकानं, आणि तो रोजचा भाजी बाजार आहे. मला वाटतं त्याला बऱ्याच वर्षाची परंपरा पण आहे. त्याच्यामुळं तिथं हा संध्याकाळच्या वेळेला थोडी ट्रॅफिक असते, सकाळच्या वेळेस काय फारसं नसते तिथं. नाही, परिवर्तन काय हे समोपचाराने करायला पाहिजे, सगळ्यांना घेऊन केलं पाहिजे. गावातलेच नागरिक आहेत की ह्या सगळ्यांना हातात धरून आपल्याला हातात हात घालूनच काम करावं लागेल. प्रत्येक वेळेस कायद्याचा बडगा ठेवून, कायद्याचा बडगा उगारून काम करणं शक्य होणार नाही. कारण ही सगळी नारायणगावची आपलीच नागरिक आहेत आणि सगळी आपलीच लोक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना हाताला धरून थोडंसं पाया पडून, हातपाया पडून ही गोष्टी मार्गाला लावू. जिल्हा परिषदची जागा जी आहे शाळेची, जी इमारत आहे आणि त्याच्या खालची जागा जी ग्रामपंचायत, त्या संदर्भात आपण जिल्हा परिषदला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या कार्यालयाला जे कार्यालय आपल्याला आणायचे त्यांना सुद्धा आपण आपली प्रस्ताव दिलेले आहेत की तुम्ही आमचे कार्यालय आमच्याकडे दाखवा. त्यांचा पत्रव्यवहार तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. कार्यालयीन प्रोसेसला वेळ किती जातोय ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तिथं खरं तर आपल्याला एक वास्तूच उभं राहायची चांगल्या पद्धतीने, आणि त्यासाठी जिल्हा परिषदकडून आपल्याला काही निधी उपलब्ध होईल, काही कर्जरोखे घ्यायला लागतील आपल्याला. त्या माध्यमातून आपण लवकरात लवकर ते काम करू की जेणेकरून पश्चिम भागाचा विकास होईल. सरकारी सगळ्याच डॉक्टरांना नियमावली आहे, त्यांची डस्टबिन व्हॅन, त्यांची व्हॅन येतीच, मग त्या व्हॅनलाच त्यांनी दिलं पाहिजे ना. आता तुमच्याकडे फुटेज असेल तर तुम्ही आम्हाला द्या, आम्ही देतो, कंप्लेंट करतो, आमची काय म्हणतो ते आम्हाला करायलाच पाहिजे. किंवा तुम्ही सुद्धा करायला पाहिजे, तुम्ही पत्रकार म्हणजे तुम्ही जागरूक व्हायला पाहिजे, तुम्हीच दिलं पाहिजे ते. आम्ही तर येणारच तुम्ही आमच्याकडे पाठवल्यावर. आत्तापर्यंत आपण जी लोक कारभार करत होती त्यांच्याशी सल्ला मसलत करून एक 30-35 लाख रुपयाचे ठेवी आपल्याला ते आलेत, त्यांनी काढून दिलं.
ज्यांचे नाव अजूनही एक साधारण 60-70 लाख किंवा 1 कोटभर रुपयाचे जे काय असतील त्या ठेवीसाठी सुद्धा प्रयत्न चालू आहे. त्यांच्याशी बोलतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही आपल्याला करून त्या संदर्भात, कारण ते देवीच्या गावाचेच देवी आहेत आपल्या आणि एवढं मोठं काम चाललंय तर आपल्याला पैशाची आवश्यकता आहेच. ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच आपण जे ठराव इस्टिमेट सगळं आपल्याला इथूनच करायला लागते. जरी देवस्थानचं जरी असलं बवर्ग तरी ठराव वगैरे सगळे आपले ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच जातात. त्याच्यामुळे आपलं त्याच्याशी कनेक्टेड विषय आपला आहेच आणि त्या अनुषंगाने मला वाटते त्याला लवकर यश येईल आपल्याला की ते पैसे आपल्याला 100% आपल्याला मिळतील. पण त्याला थोड्याशा कायदेशीर बाबी तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती, किचकट विषय आहेच तो, थोडासा कायदेशीरच आहे आणि कायदेशीर पद्धतीने आपण जाऊन त्यामुळे थोडासा वेळ लागतो, विलंब लागतो. आता ते गावच्या मीटिंगमध्ये होईल ना परत शेवटी ग्रामसभा जी आपली ती होती, हिशोबाची मीटिंग होती, ती सर्वोच्च आहे आपल्याला तिथे देवीच्या ठिकाणी. मग आपण त्या ठिकाणी आपण जो काही निर्णय असेल त्याला आम्ही सगळेच बांधील आहोत ना. ग्रामपंचायत काही गावाच्या बाहेर नाही आणि देवस्थानही ग्रामपंचायतचे सगळे आपण बांधूनच आहोत. त्याच्यामुळे तो तिथला जो निर्णय होईल, गावकरी जो निर्णय घेतील त्याला सगळे आम्ही बांधून असणारच. आणि त्यासाठी 100% प्रयत्न. आठवडे बाजारासाठी खरं तर बाजार तिथला बंदच करायचा. आपल्या जे नदीत खाली बसतो त्याच्याऐवजी दोन्ही बाजूनी रस्त्याच्या बाजूनी पेवर टाकून जर शेतकरी वरती बसायला गेले तर ते शेतकऱ्यांसाठी पुढं फायद्याचं होईल. आणि जो नदीत खाली जातोय, जो बारीक होतोय रस्ता, त्या दोन्ही बाजूनी जर झालं तर आपण भैरवनाथ मंदिरापर्यंत आपल्या डोक्यात आहे की हा संपूर्ण बाजार भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत न्यायचा आणि दोन्ही बाजूनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ते पेवर ब्लॉक बसून ते स्वच्छ राहून तिथं सर्व शेतकऱ्यांची सोय करायची, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजारभाव मिळेल आणि तिथं सहजपणे लोक येतील त्यांच्याकडे. बंदिस्त शेड करायचं का जेणेकरून पावसाळ्याचं सुद्धा लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, सर्वसामान्य आणि भाजीवाल्यांना सुद्धा. अशा पद्धतीचं आपण ते ठराव दिलेलं आहे. ती व्यापारीच सगळे बसलेले असतात बऱ्यापैकी, जे वरच्या बाजूला आहेत ते. 100% तुमचा मुद्दा बरोबर आहे, परंतु त्याला गेली अनेक वर्ष ती व्यापारी मंडळीच तिथं बसतात. त्याच्यासाठीच शेतकऱ्यांसाठीच आपण ही जी करणार आहोत की ह्या लोकांनी सगळ्यांनी रस्त्याच्या कडेला आपण पेवर ब्लॉक बसून घेणार. फ्लेक्सबंदी व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. 100% काही विषय नाही. त्याला सुरुवात आमच्यापासून होईल, काय नाही अडचण. आतापर्यंत विषय नव्हता, चर्चेला आला होईल. ते फ्लेक्सच नाही लावायचे, असंही करू आपण, काय अडचण. जी माहितीची भक्त जेवढे आहेत, काय होते सार्वजनिक कामं करताना लोकांना माहिती व्हावं यासाठी सध्या वापर होतोय. आपण सध्या तुम्ही बघितलं असेल की आपण वाढदिवसाचे फ्लेक्स कमी करून आपण जे काही नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी आपण विकास कामं असतील किंवा आपल्याला जी लोकांना सूचना द्यायची असेल अशाच बरेचशी फ्लेक्स असतात. हा साहेब रजिस्ट्रेशन झालं साहेब रजिस्ट्रेशन झालं हो. आणि पावत्या आपण प्रत्येकाला देतो. हा लोक म्हणत होती हिशोब देत नाही, हिशोबही वाचून दाखवू. मागच्या वर्षीच मी जाहीर केलं की पुढच्या वर्षीपासून तुम्हाला सगळा हिशोब आम्ही वाचून दाखवू. शिवजयंती काहीच अडचण नाही त्याची. शिवजयंतीला खर्च जेवढे गोळा होतात त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. पण हे आम्ही सगळी जी आम्ही मंडळी आहोत त्याच्यावरची पदाधिकारी प्रतिष्ठानची, त्याच्यातूनही आपण आमच्या पदाच्या याच्यातूनही आम्ही करतोच खर्च. कारण ती शिवजयंती उत्सव सांस्कृतिक सोहळा आहे आणि मला वाटतं नारायणगाव अख्ख्या पुणे जिल्ह्यात आपल्या एवढी शिवजयंती मोठी होत नसेल. आपण ते पण बघायला लागणार साहेब, कारण वाहतुकी रस्त्यावर वाहतूक आहे आणि ती संध्याकाळची रात्रीचीच कामं करायला लागणार आपल्याला. आणि त्या अनुषंगाने थोडंसं आता त्यांना वर्क ऑर्डरला किती दिवसाची मुदत आहे त्यापासून सुरुवात होईल ना साहेब. मग त्या अनुषंगाने ते जे पद्धती ते आत्ता परवा दिवशीच कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं साहेब की तुम्ही हे काम चालू करून घ्या. ती जी खडी टाकलेली आहे ती आम्हाला काही पसंत नाही, ती उचलून घ्या पहिली गोष्ट. कारण ते सगळं खिरपळ आपण त्या याच्यातलं प्रेशरमधलं जे खिरपळ राहिले ते जाणून टाक. समोर त्याला सांगितले हे उचलल्याशिवाय कामच चालू नाही करायचं. आमच्यापेक्षा तुमची पावर जास्त आहे पत्रकार मंडळींची. तुम्ही एक बातमी लावली पत्रकार परत सुचलतो तिकडून इकडं. मी 2-3 वेळा तुम्ही बघितले, 2-3 वेळेस मी त्याला सांगितले का हे लवकरात लवकर काम संप, कारण पुढे यात्रा सीझन आहे. आपल्याला यात्रेच्या वेळेस आपल्याला तो रस्ता बंद करता येणार नाही. आपल्याला त्याच्या आत तो काम पूर्ण झालं पाहिजे. त्याच्या क्युरिंगसाठी आपल्याला 3 आठवडे, कारण ते कॉन्क्रीट आहे, 3 आठवडे रस्ता बंद करायला लागेल काम होऊन तर. या सगळ्या गोष्टी सांगून आपण त्याला 3 वेळा 2 वेळा कालही फोन झालाय का तू रामभाऊ तूच केला ना फोन का लवकरात लवकर हा रस्त्याचं काम पूर्ण कर. पाणी वाचवा यासाठी खरं तर प्रयत्न करायलाच पाहिजेत. जी काही आपले नळांना जे तोट्या नाहीत ते बसून घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट, जे पाणी आपण एक्स्ट्रा वापरतोय, जे आपण खाली सडे आपण आता कॉन्क्रीट रस्त्याला काही पाणी मारायची गरज नाही. ते काही धूळ नाही का ती उडून येईन. आता पहिली ठीक होतं, आपले रस्ते कच्चे होते तोपर्यंत. परंतु आजही नागरिक मोठ्या प्रमाणात सकाळी बघितलं तर सडा घालतातच. महिला थांबलं पाहिजे आता.
कारण हे 2-3 महिने तरी आपण या गोष्टी सगळ्या पाळल्या पाहिजेत. कारण पाणी आपल्याला अक्षरशः शेवटच्या वेळेस जर पाऊस आपल्याला कदाचित झाला नाही, मेच्या 15 आपल्या वळवाचे पाऊस जर झाले नाही, तर आपल्याला सुद्धा यावर्षी दुष्काळ 100% जाणवणार. नारायणवाडीचा विषय असा आहे साहेब, आता आपण त्याला हे केलंय, होडगेराव साहेबांकडे पत्र दिले की आम्हाला तो हप्ता मागणीचं पत्र दिलंय. ते हप्ता मागणीचं पत्र येऊन आपण ती राहिलेलं काम पूर्ण करून घेऊ, त्याचं इन्स्पेक्शन करून घेऊ त्या माध्यमातून आपण. आणि त्याचं असं ठरलं होतं त्यावेळेस, जी मला माहिती मिळते का त्या टाकीवर त्यांच्या वडिलांचं नाव द्यायचं आणि ते द्यायला आपण तयार आहे आज पण. त्यावेळेस पण त्यांनी कोणती कागदपत्र पूर्ण करून घेतलेली नाही, त्यांचं बक्षीसपत्र केलेलं नाही, हे बाकी नक्की. साहेब नवीन विषय आहे निश्चित स्वरूपात. आत्तापर्यंत आम्ही याची माहिती घेतली नाही, परंतु माझ्या माहितीनुसार प्रत्येक रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टरांनी त्यांचं दरपत्रक लावलं पाहिजे, हे कंपल्सरी आहे. त्यानुसार आपण एक पत्रव्यवहार निश्चित स्वरूपात डॉक्टरांना करू. आणि हा जो तुम्ही विषय पत्रव्यवहार केला आहे, हा जो विषय तुम्ही सांगताय की आता याला आपण काय कोणाकडं दाद मागायची, कोणाकडं जायला लागेल नाही, मग ते जर असेल तर आपण ते माहिती घेऊन आपण आरोग्य विभागाला कळू नक्की. मला वाटतं एकदा बायपास झालं तर आपलं 80% ट्रॅफिकच कमी. आपण 2 रस्ते डेव्हलप करायला घेतोय मोठे. जो आपली पोटचारी आहे जी पेशवेकालीन आहे आपला तो, तर आपण विजय बापू शिवतऱ्यांकडे जलसंपदा मंत्र्यांकडे त्यासाठी पाठपुरावा करतोय, परंतु आपल्याला त्याचं अजून पत्र मिळालं नाही की हे तुमच्या ताब्यात घ्या. आणि दुसरा हा रस्ता हा जो वेशीपासून आहे तर हा नेवकर पुलापर्यंत मिळतोय. तर हे 2 रस्ते जेणेकरून नारायणगावसाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला यायचं जायचं साधन हे लवकरात लवकर कसं होईल, किंवा कदाचित हे 2 रस्ते झाले तर आपल्याला वन वे ट्रॅफिक सुद्धा करता नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, काही जागांचं ठरलेलं असते बा ही ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतलाच येऊन बसलं पाहिजे ना. पत्रकार परिषद मी दुसरीकडे घेतली असती PWD याला, त्याला काय मजा नसते. माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बाबत. आता त्यांचा पगार काय आहे ते मला माहीत नाही, त्याच्या खोलात मला जायचं नाही, परंतु मध्यंतरच्या काळात इलेक्शनपूर्वी त्यांच्यावर ज्या पद्धतीने खटले दाखल झाले, त्यांना पुढं करून ज्या पद्धतीने कारवाई केली गेल्या, त्यांचे नाव आजही आरोपी म्हणून आहेत, ते चक्रा मारत आहेत. तर त्यांच्यासाठी आत्ताची जी तुमची बॉडी आहे त्यांनी काय उपाययोजना केली किंवा काय करतात? आता पगारांचा विषय असेल तर आपण आता त्यांना यावर्षी 30% पगार वाढ केली. पहिले पगार त्यांना 5,500-6 हजाराच्या आसपास होते, ते आता 10,000, 11,000, 12,000, 13,000पर्यंत आहेत काही लोकांना पगार. जसं त्यांचं जशी कार्यकाळ आहे त्या हिशोबाने त्यांना पगार मिळतात आहे तो. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांचे LICचे सुद्धा आपण हप्ते भरतोय. तो जो विषय आहे तो न्यायालयात प्रलंबित विषय आहे. नाही फिर्यादीत नाही, मी पंच आहे. नाही 100% विरोधात म्हणण्यापेक्षा मी जी कारवाई केली मी त्याच्या विरोधात होतो. त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही आजही आपण एक कारवाई केली, नोटीस दिले ना आपण. तुम्ही आधी नोटीस दिल्या असत्या तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. हे प्रशासकीय प्रॉब्लेम होता. सुरक्षित बाहेर निघतील की नाही मला सांगता नाही. प्रयत्न मी माझ्या पद्धतीने करणार. का सांगतो तुम्हाला, शेवटी तो न्यायालयाचा प्रश्न आहे. काय त्यांचं होतंय शेवटी ते प्रशासकीय गोष्टीत असतील, प्रशासकीय पत्र जर मी त्यांना असेल तर ते बाहेर पडतील, 100% बाहेर पडतील. आणि त्यासाठी जी काही प्रयत्न यंत्रणा, कारण त्यांचा दोष काय, त्यांचा काही दोष नाही. दोष कोणाचा आहे, सरपंच भाऊसाहेब यांनी त्यांना पत्र द्यायला पाहिजे होतं, तुम्ही कारवाईला जा, ही एवढी माणसांची यादी पाहिजे. दोष यांचा नाहीच, हे 100% बाहेर पडतील वाणी साहेब. महिलांसाठी आपल्याकडे 3 कोर्स झाले आत्तापर्यंत. एक शिलाईचा झाला, एक फॅशन डिझायनिंगचा झाला आणि आता पार्लरचा कोर्स झाला, बॅग मेकिंगचा एक कोर्स झाला. जवळजवळ 200-250 महिलांना आपण त्याचं ट्रेनिंग दिलं की जे तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहावं. तंटामुक्ती समितीची आपण चांगल्या पद्धतीने गठन केले. यापूर्वी तंटामुक्ती समिती होती की नाही माहीत नव्हतं, तंटा करण्याकडेच अध्यक्षपद होतं. तर जी तुम्ही बॉडी केलेली आहे तर ती कुठल्या आधारे केली? कारण तुमच्यावर असा आरोप केला जातो बाहेरून की तुमच्याच मर्जीतली लोक तुम्ही त्याच्यात सदस्य म्हणून घेतलं. आणि सदस्य घेतले कधी? समिती गठीत होते कधी? ऑगस्ट महिन्यात. तुम्ही सदस्य कधी डिक्लेअर केले? आता तंटमुक्ती अध्यक्ष तुम्हाला उत्तर देतील. ते म्हणजे मला नाही माहिती, मी अध्यक्ष झालोय. तंटमुक्ती समितीचं ज्या वेळेला सदस्यपद मिळालं त्याच्यानंतर पहिला काढला तो JR काढलाय. ज्या मीटिंगमध्ये ग्रामसभेत ती मला नियुक्ती दिली
त्यावेळेला माझं एकट्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी डिक्लेअर केलं. नंतर त्या समितीमध्ये जवळजवळ 35 लोकांना त्या ठिकाणी संधी. किरण भाऊ त्याच्यामध्ये प्रभावी नागरिक, निर्मल ग्रामचा प्रतिनिधी. हा मग सर्क्युलर प्रमाणे मग सर्क्युलर प्रमाणे ज्या विभागात काम करणारे जे काय आहेत, जे माझे सदस्य त्या विभागातून त्या व्यक्तींची निवड केलेली आहे. नाही नंतर नाही. आता आपण त्या सगळ्यांना या ठिकाणी बोलून घेतलं, त्यातली निवडक माणसं आपण त्यातून घेतलं. ग्रामसभेमध्ये तंटामुक्तीचं अध्यक्षपद निवडलं गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही ती समिती हो सदस्य नंतरच निवड 100%. मस्जिदली लोक निश्चित निवडली पाहिजे. पण मला काय म्हणायचंय, जर तुम्ही बाकीची जर घेतली तर ती तुमची होतील ना. गावचा विषय आहे. ऐका ना, काय विषय किरण भाऊ नाही तसं तुम्ही बघितलं सामाजिक ते काय पक्षीय म्हणून आपण घेतलं. सामाजिक स्तर ठेवून ते पक्षाची माझ्या उलटा आरोप होतो का तू सेनेच्या लोकांना कमी करतो ना राष्ट्रवादीच्या लोकांना तुझी जास्त जवळ, असाही आरोप करतात. पण मी पक्ष बघत नाही. आम्ही पक्ष बघून ती काही निवड केलेली नाही. ही जी लोक काम करण्यासाठी उत्सुक आहेत, आपण इथं मला वाटतं मी ग्रामसभेत 2 वेळा डिक्लेअर केलं की ज्यांना काम करायचे त्यांनी येऊन नावं नोंदवा. त्यांनी नावं न नोंदवल्यामुळे आपण आपल्याला जी पाहिजे ती. हा साहेब नाही काय विषय, मी तेच सांगतोय. आपण ते ग्रामसभेत मी डिक्लेअर केलं होतं की ज्या लोकांना तुम्हाला ज्या विषय किरण भाऊ ऐका ना, पण हे मी 100% मी डिक्लेअर केलं होतं की तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचे, ज्या समितीवर काम करायचे, तुम्ही येऊन आमच्याकडे नावं द्या. मला नावं नाही आली, मग डिक्लेअर आम्ही केली नंतर निवड. आणि त्यातही पण सामाजिक सलोखा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर प्रतिनिधी म्हणून ज्यांना जिल्हास्तरीय कमिटीत निवडले असे डोळे डॉक्टरांना घेतले. म्हणजे अशी जी लोक जी काम करतायत खऱ्या अर्थाने समोर जात आहेत, नंतर परत ती लोक मिटिंगला येणं गरजेचं आहे. डॉक्टरांपैकी एखादा प्रतिनिधी मिटिंगला येणं ते गरजेचं आहे. अशी लोकांना ज्यांना सामाजिक थोडंसं भान आहे अशा लोकांना आपण त्याच्यात घेतलेलं आहे. आतापर्यंत जवळजवळ 3-4 मिटिंग आहेत आणि सरपंच मी या ग्रामपंचायत कार्यालयात आतमध्ये या ठिकाणी मला खरंच सांगायला आनंद होतोय. बरेचसे तंटे आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर जाता तुम्हाला सर्वसामान्य नागरिक सांगतील का ह्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये असे तंटेचे बरेचसे विषय जागेवर जात आहेत. म्हणजे छोटे विषय असतात, कोणाचं भाडं मिळालं नाही, कोणाचं काय, पण त्याच्यावर वाद होतात. ते वाद मिटवायचा खाली प्रयत्न करतोय आपण 100%. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कचरा, वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट, हे 2 तर सध्या आपल्याला महत्त्वाचे आहेत भविष्यातले. 5 वर्षात आपलं आता शेवदायनी आहे, वाकारमुक्त नारायणगाव करायचं शेवदायनी झाल्यानंतर. हो, आणि जवळजवळ आपण गॅस शेवदायनी वर्षभरात साधारण 3 कोटी रुपयाच्या पुढे आपण विकास कामं केली. ती काही 1-2 महिन्याचा कालावधी लागला आपल्याला. फार तर 2 महिन्याच्या आत आपली गॅस शेवदायनी पूर्ण होईल. काम करत राहिलं पाहिजे नाही का? हेच ऐका ना, पण काम करत राहिलं पाहिजे. या नंतरच्या गोष्टी आहेत. 10 वर्ष काम केलं म्हणून सरपंच पद मिळालं. चांगलं काम करत राहिलो तर भविष्यातल्या संधी येतील, नाही येतील त्याचं काय एवढं.